पेबल्स मराठी. शेतकरी आणि त्याची आळशी मुलं. एका गावात राजेश नावाचा एक कष्टाळू शेतकरी राहत होता. राजेशला करण, अर्जुन आणि यश नावाची 3 मुलं होती. पण त्याची तिन्ही मुलं अतिशय आळशी होती. त्यामुळे राजेश सतत आपल्या शेताच्या आणि मुलांच्या चिंतेत असायचा. एकदा राजेशला एक युक्ती सुचली. त्याने आपल्या तिन्ही मुलांना बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की मी शेतात एक खजिना लपवून ठेवला आहे आणि जर का तुम्ही तो खजिना शोधलात तर तो सगळा तुमचा. हे ऐकून राजेशच्या तिन्ही मुलांना खूप आनंद झाला. दुसऱ्याच दिवशी ते तिघही शेतात गेले आणि त्यांनी शेत खोदायला सुरुवात केली. एका बाजूने करण, एका बाजूने अर्जुन आणि मधोमध यश. आणि थोड्याच वेळात त्यांनी पूर्ण माती उपसली, पण त्यांना काहीच मिळालं नाही. मग राजेश म्हणाला, मुलांनो, आता तुम्ही पूर्ण शेत उपसलंय. आता आपण एक काम करू, आपण ह्यात बियाणं पेरू. मुलं त्या गोष्टीला तयार झालीत आणि थोड्याच दिवसात त्यांचं शेत हिरव्यागार पिकांनी बहरून आलं. राजेश आणि त्याची मुलं खूप आनंदी झाली. तेव्हा राजेश आपल्या मुलांना म्हणाला, मुलांनो, हाच तुमचा खरा खजिना. मुलांना ही गोष्ट पटली आणि ते कष्ट करू लागले. तात्पर्य: ह्या गोष्टीतून आपण शिकलो, कष्टाचे फळ गोड असते. पेबल्स मराठी.